श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा माझ्या श्रुतीज इको क्राफ्ट या रांगोळीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व रसिकांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी छोट्याशा 2 रांगोळ्या तुम्हाला दाखवणार आहे. मी एक नवीन सिरीज सुरू केली होती, देवासमोर काढायच्या छोट्याशा रांगोळ्या. यातलीच ही आणि अजून एक अशा 2 रांगोळ्या मी आत्ता दाखवणार आहे इथे. या सिरीजला भरभरून माझ्या मैत्रिणींचा खूप खूप जास्त प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. यातला एक व्हिडिओ तर 5 लाखापर्यंत गेला आणि जो व्हिडिओ सगळ्यात खूप जास्त सर्वांना आवडला तो भाग 15. मी एक दत्ताची प्रतिमा साकारण्याचा प्रयत्न केला होता अगदी सोप्या पद्धतीने. तर तो जवळपास 12 लाखाच्या जवळ गेला आहे. तर सर्वांनी खूप कमेंट्स केले. सगळ्यांना ही सिरीज खूप आवडली. तुम्हालाही आवडली असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारच्या तुम्हाला जर रांगोळ्या आवडत असतील, रोज देवासमोर काढायला छोटीशी किंवा दारात छोटीशी रांगोळी काढायची असेल असं आवडत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी अजून अशा प्रकारच्या नवीन नवीन डिझाईन्स तुमच्यासाठी घेऊन येईल. ही रांगोळी कशी वाटते नक्की सांगा. आणि ही रांगोळी काढताना मन अगदी प्रसन्न होतं. समोर दिवा लावलेला असतो, हळदी कुंकू देवासमोर उभा राहून आपण शुभं करोती म्हणत अशी छानशी छोटीशी रांगोळी काढू शकतो देवासमोर. आज आहे शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला. तर त्यानिमित्त काढलेली एक छोटीशी रांगोळी तुम्हाला कशी वाटते आहे नक्की सांगा मला. अजून एक रांगोळी आहे, आपण ती पण बघूयात. आता आपण एका बांगडीच्या साहाय्याने कशी रांगोळी काढता येईल ते बघणार आहोत. साध्या साध्या गोष्टी असतात, आपण घरातल्या प्रत्येक वस्तू वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढू शकतो. बघा, इथे बांगडीचा वापर केला आहे. तुम्ही चमचा, छोटीशी बांगडी, त्यानंतर पेन, पेन्सिल अशा प्रकारचे छोटे छोटे टूल्स वापरून ना खूप सुंदर सुंदर रांगोळ्या बनवता येतात. त्यातलीच ही एक रांगोळी आहे. आणि ही रांगोळी काढताना पण तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं कशी काढता येईल ना ते ह्याच्यात दिसणार आहे. याच्यात चमचा वापरलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने अगदी सोप्या पद्धतीनं ही रांगोळी काढलेली आहे. रांगोळी म्हणजे ना एक मन प्रसन्न करणारी गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा ह्याच्यात इंटरेस्ट घेऊन तुम्ही रोज काढाल ना तर तेव्हा तुम्हाला खूप छान वाटेल. देवासमोर आपण उभं राहायचं आणि छानशी एक छोटीशी रांगोळी काढायची. आणि या रांगोळीचं वैशिष्ट्य असं आहे ना, मी छोट्या पाटावर, हा पाटही मीच तयार केला आहे. या छोट्या पाटावर आपण रांगोळी काढली ना, याने काय होतं की आपण पाट उचलून कुठेही ठेवू शकतो, तुळशीसमोर ठेवू शकतो. दारात तुम्हाला आवडत असेल तर एक छोटंसं, आता सध्या फ्लॅट सिस्टीममुळे आपण दारात रांगोळी मोठी काढायला कधी जागा असते नसते असंही असतं. तर त्यावेळी आपण या पाटाचा उपयोग करू शकतो. तर हा पाट देखील सगळ्या मैत्रिणींना खूप आवडला आहे. माझं फेसबुकवर तर ह्या पाटाविषयी अनेक कमेंट्स आलेत की हा पाट कुठून घेतला ताई. तर कुठून घेतलेला नाही, हा पाट मी स्वतः तयार केला आहे. कुणाला हवा असेल तर मला नक्की सांगा, कमेंट करा. तर मी तुम्हाला तो बनवून देऊ शकते. अशा प्रकारे आपली अजून एक छानशी छोटीशी रांगोळी तयार झालेली आहे. तर थोडंसं शेवटचं फिनिशिंग त्याला करूयात. बघा किती सुंदर फूल दिसतंय. एका बांगडीच्या साहाय्याने आपण एक सुंदर फूल काढलेलं आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंट करा. आणि अजून कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते नक्की सांगा मला. त्या पद्धतीची सिरीज मी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.